हेलो बच्चों, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे मॅथमॅटिक्स क्लास 8 स्टेट बोर्ड आणि यातील जो प्रॅक्टिस सेट 1.2 आहे म्हणजे सराव संच 1.2 तो आपण इथे बघणार आहोत। यातील जो पहिला प्रश्न आहे की खालील जे संख्या दिलेल्या आहेत, खाली हे जे नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्स मधील लहान मोठेपणा ठरवा। म्हणजे कोणता नंबर मोठा आहे कोणता नंबर छोटा आहे ते आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे। ठीक आहे, आता यातील पहिला जो आहे बघा -7 आणि -2। तर आपल्याला संख्या रेषा ही माहित आहे म्हणजे नंबर लाईन माहित आहे। नंबर लाईनच्या बघा या पद्धतीने आपली नंबर लाईन असते। ठीक आहे, मधोमध 0 असतो। नंबर लाईनच्या राईट साइडला इथे नंबर जे असतात ते 1 2 3 या पद्धतीने असतात आणि नंबर लाईनच्या बघा हा 0 आहे मध्ये आणि नंबर लाईनच्या लेफ्ट साइडला -1 -2 -3 या पद्धतीने नंबर असतात। ठीक आहे, तर हे जे नंबर राईट साइडचे असतात प्लस मध्ये जे नंबर असतात ते नंबर्स मोठे असतात आणि मायनस मधील जे नंबर्स असतात ते कसे असतात, छोटे असतात। आता नंबर लाईनच्या जवळ म्हणजे नंबर लाईन मध्ये हा जो 0 आहे 0च्या जवळ -1 आहे, त्यानंतर -2 आहे, -3 आहे। म्हणजे 0च्या जवळचे जे नंबर आहेत ते कसे आहेत, -1 हा मोठा आहे, -2 त्यापेक्षा छोटा आहे, -3 त्यापेक्षा छोटा आहे, -4 त्यापेक्षा छोटा आहे। म्हणजे मायनस मध्ये ज्यावेळेस नंबर जातात इकडे -1 -2 -3 -4 -5 हे नंबर छोटे छोटे होत जातात। म्हणजे यामधील या संख्या रेषेवरील या नंबर लाईन वरील हा 0च्या जवळचा जो नंबर आहे मायनसच्या लाईन मधील तो -1 हा सगळ्यात मोठा येतो, त्यानंतर -2 येतो, -3 येतो। ठीक आहे, त्याच पद्धतीने जर आपण इकडून 0च्या राईट साइडला घेतलं प्लस नंबरला घेतलं तर 1 हा छोटा येतो, 2 हा मोठा येतो, नंतर 3 नंतर 4 म्हणजे या साइडला नंबर मोठे मोठे होत जातात आणि लेफ्ट साइडला नंबर छोटे छोटे होत जातात। ठीक आहे, तर -7 आणि -2 यामधील -2 हा काय आहे 0च्या जवळ आहे म्हणून -2 हा मोठा झाला आणि -7 हा 0 पेक्षा 0 जवळून लांब आहे म्हणून -7 हा काय झाला छोटा झाला म्हणून -2 हा काय झाला मोठा नंबर आला। ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा 0 आणि -9/5 हा नंबर आहे म्हणजे 0 हा नंबर कसा झाला मोठा आला आणि -9/5 हा काय झाला छोटा झाला। 0 इज ग्रेटर दॅन -9/5। त्यानंतर 3 नंबर आहे 8/7 आणि पुढे आहे 0। तर 8/7 हा नंबर काय झाला मोठा आला आणि 0 हा काय झाला छोटा झाला। इथे बघा 0 आहे आणि हे नंबर काय आहे 8/7 हे कशामध्ये आले नंबर इकडे प्लस मध्ये गेले, त्यामुळे 8/7 हा नंबर मोठा आला आणि 0 हा नंबर छोटा आला। जर मायनस साइन असेल तर इथे जर -8/7 जर असते तर आपलं आन्सर काय आलं असतं 0 मोठा आला असता। लक्षात येते। त्यानंतर हो नंबर आहे -5/4 आणि 1/4। आता इथे मायनसचं साइन आहे -5/4 हा छोटा आला आणि 1/4 हा मोठा आला। ठीक आहे, जो नंबर मोठा असतो त्या नंबरकडे आपण या पद्धतीने साइन करतो, ग्रेटर दॅनचं साइन करतो। त्यानंतर 5 नंबरचा आहे 40/29 आणि 141/29। ऑब्वियसली इथे काय येणार 141/29 हा नंबर काय येणार मोठा येणार। ठीक आहे, नंतर -17/20 आणि -13/20। आता -13 हा 0च्या जवळ येतो आणि -17 0 पासून लांब जातो म्हणून -17/20 हा छोटा झाला आणि -30/20 हा नंबर मोठा आला। त्यानंतर नेक्स्ट बघा 7 नंबरचा आहे बघा 15/12 आणि 7/16। आता हा जो नंबर आहे 15/12 आणि 7/16 यामध्ये आपण कशा पद्धतीने करणार आहोत, एक्झाम्पल करून दाखवलेलं बघा -15/12 आणि 7/16 या दोन नंबर मधील मोठा नंबर कोणता, तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे। कारण हे जे खालचे जे नंबर आहेत आपण जे अपॉनचे जे नंबर आहे ज्याला आपण छेद असे म्हणतो म्हणजे 15/12 7/16। ठीक आहे, या पद्धतीने आपण रीडिंग करतो वाचतो। हा जो छेदचा नंबर असतो खालचा नंबर जो असतो तो जर वेगवेगळा असेल तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे नंबर अगोदर काढून घ्यायचे आहे। ठीक आहे, मग बघा 15×16 केलं आणि 7×12 केलं तर 15×16 याचा आन्सर काय येतं जास्त येणार कारण 16 5 येतात 18। मग बघा 18 मग इथे काय येईल
0 येईल. 8 आपण काय केलं, कॅरी केलं. 16 1 जा 16 प्लस 8 ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपला आन्सर येतो 24. म्हणजे इथे आले 240. आणि इकडे 12 मल्टिप्लाय 7, 12 7 जा 84. ठीक आहे, इथे 84 आले. म्हणजे आपला मोठा नंबर कोणता आला, 214. म्हणजे 200 हे काय झाले, मोठे झाले. म्हणून देअरफॉर 15/12 हे ग्रेटर दॅन 7/16. ठीक आहे. त्याच पद्धतीने इकडचा नंबर बघा, -25/8 आणि -9/4. याच पद्धतीने नंबर आहेत. इथे मायनसचा साईन जरी असेल तर अपॉनचा जो नंबर आहे तो कसा आहे, वेगवेगळा आहे. त्यामुळे आपण इथे काय करणार आहोत, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 25 मल्टिप्लाय 4 जरी केले तरी चालेल आणि 9 मल्टिप्लाय 8 या पद्धतीने जरी केले तरीही चालेल. आता इथे कोणत्या पद्धतीने करून दाखवलं आहे बघा, -25/8 तसेच लिहिलेलं आहे आणि -9 मल्टिप्लाय 2 आणि 4 मल्टिप्लाय 2 या पद्धतीने जरी केलं तर 9 2 जा किती येतात, 18 आणि 4 2 जा किती येतात, 8 येतात. म्हणजे खालचा जो नंबर आहे तो कसा झाला, सेम झाला. म्हणून -25/8 आणि -18/8 यामधील -18/8 हा नंबर काय झाला, मोठा झाला. ठीक आहे. देअरफॉर -25/8 लेस दॅन -18/8. नेक्स्ट आहे 9 नंबरचा 12/15 आणि 3/5. हे नंबर देखील क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपण या पद्धतीने करून घेणार आहोत. 5 3 जा जर केले तर इथे किती येतात, 15 येतात. म्हणून खालचा नंबर काय झाला, सेम झाला. 3 3 जा 9. म्हणून 12/15 आणि 9/15 खालचे नंबर सेम झाले. म्हणून 12/15 हा नंबर काय झाला, मोठा आला आणि 9/15 हा नंबर छोटा झाला. म्हणून 12/15 इज ग्रेटर दॅन 9/15. ठीक आहे. म्हणून 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. लक्षात आलं. त्याच पद्धतीने आपण लास्ट जो एक्झाम्पल आहे ते बघूया. -7/11 आणि -3/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करून घेणार आहोत. 7 मल्टिप्लाय 4 आणि 3 मल्टिप्लाय 11. ठीक आहे. 7 मल्टिप्लाय 4 केले तर किती येतात, -28 आणि 11 -3 केले तर किती येतात, -33. तर -28 हे काय झाले, मोठे येतात -33 पेक्षा. म्हणून -28 ग्रेटर दॅन -33. म्हणून -7/11 ग्रेटर दॅन -3/4. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट हा 1.2 जो आहे तो इथे सॉल्व्ह केलेला आहे. आय होप तुम्हाला नक्की समजला असेल. हा व्हिडिओ जर समजला, आवडला, त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.